5 verse 22 and 23. आणि निर्गम याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन. Exodus chapter 5 verse 22 and 23. And Moses returned unto the Lord and said, Lord, wherefore hast thou so evil entreated this people? Why is it that thou hast sent me? For since I came to Pharaoh to speak in thy name, he hath done evil to this people, neither hast thou delivered thy people at all. मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्याचकडे पाठवले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकास पीडित आहे. तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही. Now the story we know that we have studied also in the past and we are continuing that God chose Moses to go back to Egypt, to Pharaoh, and speak to him and deliver his Israel people and bring them back. आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की देवाने मोशेची निवड केली आणि त्याला फारोकडे जाण्यासाठी सांगितलं की इस्रायल लोकांची जी सुटका त्याच्या जाचामधून करण्यासाठी. And Moses goes and speak to Pharaoh. He says like in 23 that I came to Pharaoh to speak in thy name. आणि मग इथं मोशे येऊन सांगत आहे की मी तुझ्या नावामध्ये मी फारोकडे बोलण्यासाठी गेलो. So he didn't go on his own name. God told him to go. आणि मग तो स्वतःच्या इच्छेने काही तिथे गेलेला नाही, पण देवाने त्याला सांगितलं की तू जा. Neither hast thou delivered. Means God told him to deliver his people and bring them out, but the Pharaoh has not let them go. They are not delivered. आणि इथं देवाने तर सांगितलं होतं की तू जा फारोकडे, त्याच्याशी बोल आणि मग तो माझ्या लोकांची सोडवणूक कर. पण इथं तर उलटच झालेलं आहे. फारोकडे तो गेला, तो बोलला, पण फारोचं मन कठीण झालेलं आहे. त्याने तर उलट जास्त छळ त्या लोकांचा केला. So 22 verse says that, and Moses returned unto the Lord and said, Lord, wherefore hast thou so evil entreated these people? आणि म्हणून 22व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की मोशे येऊन प्रार्थना करतो देवाला. तो विचारतो की तू या लोकांचं इतकं वाईट का करत आहेस? Means in other words, you are so bad. मग दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं की तू खूप वाईट आहेस. That you such a way that evil things you have brought upon them. आणि मग अशा प्रकारे आणखीन वाईट तू त्यांचं केलेलं आहेस, वाईट गोष्टी त्यांच्यावरती आणलेल्या आहेत. Instead of delivering them out of that bondage, they have a lot of problems now. मग त्यांच्या बंधनातून त्यांची मुक्तता तर झालीच नाही, पण जे होतो त्रास त्याच्यामुळे अधिक त्रास त्यांना होत आहे. See here Moses saying, thou hast thou so evil entreated these people. आणि तो मोशे बघा काय म्हणत आहे की मग परमेश्वराकडे जाऊन त्याने म्हणाला की तू या लोकांचे का वाईट केले? This God has done bad things, evil things for his people. That is what he meant. आणि मग त्याला काय म्हणायचंय की देवानं त्याच्या लोकांचं वाईट केलेलं आहे असं त्याला सांगायचं आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, have you come to this point where you think that what Lord has done for me? काय तुम्ही ह्या मुद्द्यावर कधी विचार करता किंवा तुम्ही म्हणत तुमच्या मनामध्ये असे विचार आहेत की काय देवानं माझं चांगलं केलं? Where I have come? आणि मी कुठं आलेलो आहे? I'm praying unto God, and instead of setting me free from the problems and deliver me from this all the clutches of evil things, I'm in more trouble. आणि मी देवाकडे प्रार्थना करत आहे आणि त्या सर्व समस्यामधून मला बाहेर काढण्याचं सोडून, त्या बंधनातून मला मुक्त करण्याचं सोडून मी आणखी त्रासामध्येच जात आहे. Don't we think that many times when we are going through so many problems, trials? आणि मग ज्यावेळेस आम्ही पुष्कळशा समस्यामधून जातो, आम्ही त्रासामधून जातो, काय मी अशा प्रकारे विचार करत नाही का? But our God is a good God. पण आपला देव हा खूप चांगला Shall we देव. look to some scriptures to understand better this verse? आणि मग हे वचन अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी आणखीन काही वचन आम्ही पाहूया. Turn with me to book of Daniel. आणि दानिएलाचं पुस्तक, Book of Daniel chapter 3. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. It's a wonderful story to understand here.
आणि खूप सुंदर गोष्ट आहे इथं समजून घेण्यासाठी. Now these are history, not that man-made stories. आणि हे सर्व इतिहास आहे, मनुष्याने बनवलेल्या गोष्टी अशा त्या नाही आहेत. Now it's a long story, but we are not going too deep, but important scriptures we will read for us to understand. आणि मग खूप मोठी गोष्ट आहे, पण काही महत्वाची मुद्दे जे आहेत, वचनं जे आहेत, आपल्या समजण्यासाठी आपण वाचणार आहोत. Now Daniel chapter 3 verse 14 to 19 verses. आणि दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 14 to 19. 14 ते 19 वचन. Now Shadrach, Meshach and Abednego. आणि आता शद्रक, मेशक आणि अबेदनेगो जे आहेत, They are the three people who believed in the true living God. आणि 3 लोक आहेत जे जिवंत देवावरती विश्वास बाळगणारे And at आहेत. that time the Nebuchadnezzar was the king. आणि त्या काळामध्ये नबुकदनेस्सर जो आहे तो राजा आहे. And he prepares one golden image and he asks to worship that golden image. आणि त्यानं एक स्वर्ण मूर्ती बनवलेली आहे आणि त्याने सर्वांना सांगितलेलं आहे, असं फरमान काढलेलं आहे की सर्वांनी त्या स्वर्ण मूर्तीची आराधना करावी. See, when we are praying, we are fasting, we are doing a lot of things for the Lord. आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो आणि पुष्कळ गोष्टी आम्ही देवासाठी करतो, Because we love the Lord. कारण आपण देवावर प्रेम करतो. So we think sometime that, when the problem comes, आणि ज्यावेळेस आम्ही कधी कधी असा विचार करतो की ज्यावेळेस समस्या येते, or I have been praying and the problems have increased. आणि अरे मी प्रार्थना करत आहे, समस्या तर वाढतच आहेत. Now what wrong they had done, Shadrach, Meshach and Abednego? मग या शद्रक, मेशक, अबेदनेगोनं काय वाईट केलेलं आहे, काय चुकीचं केलेलं They आहे. believed in the true living God, what they believed from the beginning. आणि मग त्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवलेला आहे, जो पूर्वीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच ते ठेवत आहेत. It's a long story, as I told, I don't have time to explain all, but now they are there with the King Nebuchadnezzar and he's asking them to worship the golden image. आणि मग मोठी गोष्ट आहे, आपण त्यामध्ये जाणार नाहीये, पण ह्या नबुकदनेस्सर राजाने त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की त्या स्वर्ण मूर्तीची आराधना करण्यासाठी. So 16th verse onwards we'll read. Shadrach, Meshach and Abednego answered and said unto king, O Nebuchadnezzar, we are not careful to answer thee in this matter. If it be so, our God whom we serve is able to deliver us from the burning fiery furnace, and he will deliver us out of thine hand, O king. 17th verse, 16-17. शद्रक, मेशक व अबेदनेगो यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातून सोडविल. Now here, because they didn't agree to worship golden image, आणि इथं आम्ही पाहतो की ते त्या स्वर्ण मूर्तीची आराधना करण्यासाठी तयार नाही आहे. so now the king is angry and he's about to put them in the fiery furnace. आणि मग आता इथं राजा जो आहे तो रागावलेला आहे आणि त्या जे नियम केला होता की जर कोणी तसं नाही केलं तर त्यांना त्या अग्नीच्या भट्टीत घालण्यात येईल, तर त्यानुसार ह्यांना सुद्धा अग्नीच्या भट्टीत घालण्याची तयारी सुरू आहे. The 19th verse you see. आणि मग 19th वचन आम्ही पाहूया. Then was Nebuchadnezzar full of fury, and the form of his visage was changed against Shadrach, Meshach and Abednego. Therefore he spake and commanded that they should heat the furnace 7 times more than it was wont to be heated. हे ऐकून नबुकदनेस्सर संतापला. शद्रक, मेशक, अबेदनेगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. Now, as I'm just listen carefully,
what wrong they have done, Shadrach, Meshach and Abednego. आणि थोडंसं लक्षपूर्वक ऐका की त्यांनी काय वाईट केलेलं आहे, काय चूक केलेली आहे, काय पाप केलेलं आहे. शद्रक They मेशक worshiping God. They are standing with God. आणि ते देवाची आराधना करत आहेत, देवाबरोबर ते थांबलेले आहेत. They want to live for God. त्यांना देवासाठी जगण्याची इच्छा आहे. Don't you have desire काय तुमची इच्छा नाहीये का? that you also love God? आणि तुम्ही देखील देवावर प्रेम करता You also serve God from all of your heart. आणि मग तुमच्या अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा But करता. the problems we see that the intensity of the problem increases more and more. आणि मग जी समस्या आहे ती आम्ही पाहतो की अधिक आणि अधिकच वाढत आहे. The fiery furnace which was heated on an average, आणि जी जे भट्टी जी आहे जी तापवण्याचं जे नेहमीचं प्रमाण आहे it was heated 7 times more. आणि मग ती अधिक 7 पट अधिक ती तप्त करण्यात आलेली आहे. Means by no means, no way, Shadrach, Meshach and Abednego will escape. That is what King Nebuchadnezzar thought. आणि मग त्या नबुकदनेस्सर राजानं काय विचार केलेला आहे की कोणत्याही मार्गाने कशाही प्रकारे हे शद्रक, मेशक आणि अबेदnego यांची सुटका होता कामा नये. So he was very angry. आणि तो खूप रागावलेला आहे. He told his servants to heat the fire for more 7 times. आणि मग त्यानं त्याच्या सेवकांना सांगितलेलं आहे की ती भट्टी जी आहे 7 पट अधिक तापवा. And not just that, then all these 3 of them were thrown into the fire. आणि मग तेवढंच नाही तर त्या तिघांना देखील त्या तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. If we were in the place of Shadrach, Meshach and Abednego, आणि जर का आपण त्या तिघांच्या जागी असतो तर what will be our thinking at that moment? आणि त्या क्षणाला आमचे विचार काय असते? No doubt they said, we are ready to die. Our God will deliver us. If not also, they were ready to die for the Lord. आणि मग त्यांनी त्यामध्ये शंका नाही की त्यांनी सांगितलं होतं राजाला की आम्ही आमच्या देवासाठी मरावयासही तयार आहोत आणि आमचा देव तुमच्या हातून आम्हाला सोडवेल. आणि जरी त्यानं आम्हाला सोडवलं नाही तरी आम्ही त्याच्यासाठी मरायला तयार आहोत. But what happened? पण काय झालं? Sometime when we go through problems, dear people of God, आणि काही वेळ ज्यावेळेस आम्ही समस्यांमधून जातो माझ्या प्रियांनो, instead of problem decreasing, we see it is increased more. आणि मग आम्ही बऱ्याच वेळा बघतो की समस्या कमी व्हायचं सोडून अधिक वाढलेल्याच आहेत. We are praying more, but then problems should become less. But if we see it is becoming more and more. आणि आम्ही पाहतो की आम्ही अधिक प्रार्थना करत आहोत पण समस्या ज्या आहेत कमी व्हायचं सोडून अधिक आणि अधिक वाढतच आहेत. We get sometime, restless, then we start blaming God. Like as Moses said, what Lord, you have put them into trouble. आणि मग कधी कधी आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही देवावर आरोप करायला लागतो जसं मोशेनं केलं की काय देवा तू त्यांचं अधिक वाईटच केलेलं आहेस. You not delivered them, तू त्यांची सुटका नाही केलीस but they are into more problem. पण त्या आता अधिक समस्येमध्ये आहेत. Instead of delivering them, what the problem is, it has increased, not become decreased. आणि त्या समस्येमधून त्यांना सोडवायचं सोडून त्यांची जी समस्या होती, जे दुःख होतं ते अधिक वाढलेलंच आहे. But praise God for their lives. पण त्याच्या जीवनासाठी आपण धन्यवाद देऊया. Shadrach, Meshach and Abednego, शद्रक, मेशक आणि अबेदनगोसाठी they stood strong in the Lord. ते प्रभूमध्ये खूप असं भक्कम असे उभा राहिलेले होते. For the 22 verse onward we read 22 to 25. Therefore, because the king's commandment was urgent and the furnace exceeding hot, the flame of the fire slew those men that took up Shadrach, Meshach and Abednego, and these 3 men, Shadrach, Meshach and Abednego, fell down bound into the midst of the burning fiery furnace. Then Nebuchadnezzar the king was astonished and rose up in haste and spake and said unto his counselors, did not we cast 3 men bound into the midst of the fire? They answered, said unto the king, true, O king. 24 up to. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक, मेशक व अबेदनेगो यास तीजवर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. शद्रक, मेशक व अबेदनेगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीत भट्टीत पडले.
नंतर नबुकद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्याला म्हणाला, आपण अगदी 3 जणांस बांधून टाकले ना? त्यांनी राजास उत्तर दिले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत. And then we see here, now we need to understand, these 3 men were thrown into the fire. आणि मग इथं आम्ही पाहतो की ह्या 3 लोकांना त्यांच्या मुसक्या बांधून त्या आगडीमध्ये घालण्यात आलेला आहे. They didn't try themselves to save from there. आणि मग त्याला बांधलेला आहे तरी स्वतः तिथून पळून जाण्याचा किंवा स्वतः तिथून सुटका करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांनी They केलेला didn't नाही. pray to king, don't do this, no, nothing. They didn't do any kind of things. आणि त्यांनी त्या राजाकडे विनवणी केली की नाही राजा, असं करू नकोस, आमच्यावरती दया कर वगैरे, काहीही त्यांनी केलेलं नाही. They stood with God. ते देवाबरोबर थांबले. In their all the exceeding problems. आणि त्यांच्या म्हणजे प्रमाणाच्या बाहेरची जी समस्या त्यांच्याकडे होती तिथपर्यंत ते थांबले. It says the furnace exceeding hot. आणि मी इथे सांगितलेलं आहे की प्रमाणापेक्षा जास्त ती भट्टी जी आहे तप्त करण्यात आलेली. So the problem, instead of decreasing, we see the intents of that, it is more. आणि मग जी समस्या कमी होण्याची गरज होती, इथं बघतो की मी ते अधिक पटीनं वाढलेली आहे. But further we see, पण पुढे आम्ही the पाहतो people, those who carried them because they were bound, carried them to throw them into the furnace, they all died. आणि आपण पुढे बघितलेलं आहे की त्यांच्या लोकांनी त्यांना म्हणजे त्यांना बांधलेलं होतं आणि त्या लोकांनी जे घेऊन गेले त्या भट्टीपर्यंत तेच मेले. So people, those who plot against us, all these plans, evil plans, the people, they will never succeed in their life. आणि हे काय सांगतं की जे लोक आपल्याला त्रासामध्ये आपल्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात ते कधीच त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही. They were thrown into the fire. त्यांना अग्नीत घालण्यात आलं. The king Nebuchadnezzar, God of been astonished, like, oh, what is this? आणि राजा नबुकद्नेस्सर जागेवर झटकन उठलेला आहे आणि म्हणजे हे काय आहे? I mean, we threw 3 people, no? आणि आम्ही 3 पाय टाकलं ना आतमध्ये. But we see 4 people. पण आम्ही बघत आहे की 4 लोक तिथं आहेत. They walking in the fire. आणि ते बंधन मुक्त त्या अग्नीमध्ये भट्टीमध्ये चालत आहेत. What the intents every time they is to maintain the temperature, now it is 7 times more. आणि नेहमीच्या पद्धतीने ती अग्नीची भट्टी असते ती आता 7 पट वाढलेली आहे. But still, पण तरीही in that heat, all the water they bond with, they all were burned and they became loose and they are walking as if they are walking the garden. आणि त्या 7 पट भट्टीमध्ये जे काही बंधनं साखळदंड त्यांना बांधलेलं असेल ते सगळे त्यांचे निखून पडलेले आहेत, बंधनमुक्त झालेले आणि जणू काही त्या बागेत फिरावे तसे ते फिरत आहेत. None of the even hair also was burned. Just imagine that. आणि Not जरा a single hair. कल्पना करा की त्यांच्या शरीरावरचा एक केस सुद्धा जळलेला नव्हता. Dear people of God, माझ्या प्रियानं, when we think now the intents of the heat, the problem is more. पण ज्यावेळेस आम्ही विचार करतो की आमच्या समस्या ज्या आहेत त्या अधिक आहेत, What do we think at that moment? त्या क्षणाला मी काय विचार करतो? Sometimes we doubt God. कधी कधी मी देवावर शंका घेतो. Are you there, O Lord? Are you listening to me? काय तू आहेस का? तू माझं ऐकत आहेस का? We are waiting for deliverance. आम्ही त्या समस्येतून बाहेर येण्यासाठी मुक्त होण्याची वाट पाहत But असतो. instead of that, we see intents of that heat, the problem is more. पण आम्ही बघतो की समस्यातून रिकाम तर होत नाही, पण त्याची समस्या अधिक वाढत आहे. But in that situation, when we stand strong with the Lord, पण त्या स्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर अगदी भक्कमपणे उभा राहतो, that's where the miracle happens. मग अशा प्रकारे चमत्कार होतात. So Shadrach, Meshach, Abednego, because they stood with God, आणि शद्रक, मेशक, अबेदनेगो ते देवाबरोबर थांबले. God stood with them, walked with them in the midst of the fire. आणि मग देव त्यांच्या बरोबर थांबला, त्यांच्या बरोबर चालला, त्या अग्नीच्या भट्टीमध्ये त्यांच्या संगती उतरला. That's why book of Isaiah says that you may walk through fire, but fire
will not burn you. आणि म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही त्या अग्नीवरून चालाल पण अग्नी तुम्हाला पोळणार Why? नाही. Because I am your God is with you. कारण मी तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. Let us go. Let us see some of the Daniel same book about the chapter 6 we'll see आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये आम्ही 6वा अध्याय मी पाहूया. about the life of Daniel. He also had a same problem. आणि दानिएलच्या जीवनामध्ये त्याच्याही जीवनामध्ये ती समस्या होती. Now he also believed God. He was a committed man of God, praying 3 times at least in a day. आणि मग तो देखील देवावर विश्वास ठेवणारा होता, देवाला समर्पित असा व्यक्ती होता. निदान 3 वेळा दिवसातून तो प्रार्थना करायचा. Because he was faithful, honest man who trusted God. आणि तो विश्वासू, प्रामाणिक, जो देवावर विश्वास ठेवणारा मनुष्य होता. No, he didn't do any corruption. त्यानं कुठला भ्रष्टाचार केलेला नाहीये. The other colleagues, those who thought that they will try to catch him somewhere and they will trap him and so that he will be caught, so then he can be punished. आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांनी त्याला पकडण्याचा, त्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला मुद्दामून शिक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. No, they couldn't find any fault in him. त्यांना कोणतीही चूक जी आहे त्या दानिएलामध्ये दिसलेली नाहीये. He was faithful unto God. तो देवाबरोबर प्रामाणिक आहे. Now what they thought, like we cannot catch him in any like corruption or anything, anyway we cannot catch him. मग त्यांनी काय विचार केलेला की नाही, आम्ही ह्याला कुठल्याच गैरप्रकारामध्ये किंवा भ्रष्टाचारामध्ये आम्ही याला पकडू नाही शकत. So they thought that that's one best way that we can trap him is they made a scheme and plan and they tried to catch him and they said they told king that make a rule that you will be king and all will worship you. आणि मग त्यांनी विचार केला की हा देवाचा मनुष्य आहे आणि जो हा विश्वास बाळगतो त्याच्यामध्येच आम्ही याला पकडू शकतो. मग त्यांनी राजाशी त्यांनी बोलणी केली की राजा तू राजा आहेस आणि फरमान काढ की लोकांनी तुझी पूजा करावी. कारण त्या काळामध्ये असं होतं की राजा हा स्वतःला देव म्हणून घेत असे. Let us read 5th and 6th. 5th rules of few verses will read. Daniel chapter 6 verse 5. Then said these men, we shall not find any occasion against this Daniel, except we find it against him concerning the law of his God. तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानिएलाकडे काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. 10th verse. Now when Daniel knew that the writing was signed, he went into his house, and his windows being opened in his chamber toward Jerusalem, he kneeled upon his knees and 3 times a day and prayed and gave thanks before his God, and he did 4 times. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. Then these men assembled and found Daniel praying and making supplication before his God. आणि त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली व तो दानिएल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. So these men went and told king that Daniel still is continuing praying to his God. He is not worshipping you. आणि मग हे लोक जे आहेत ते राजाकडे गेले आणि त्यांनी राजाला सांगितलं की दानिएल जो आहे अजूनही आपल्या देवाची आराधना करतो, तो तुमची आराधना करत नाहीये. 16th verse. Then the king commanded, and they brought Daniel and cast him into the den of lions. Now the king spake and said unto Daniel, thy God, whom thou servest continually, he will deliver thee. आणि त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास
दानियेला सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियेलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल. Now here we see that Daniel, what we understand, he was honest with God and he continued his life with the Lord faithfully praying unto the Lord. आणि मी दानियेलाच्या जीवनावरून काय आम्हाला लक्षात येतं की तो देवाबरोबर प्रामाणिक आहे. तो खूप राजाबरोबर पण देखील तो प्रामाणिक आहे आणि विश्वासानं तो देवाची सेवा करत आहे. Now the king loved Daniel because he was honest. He knew that, but because he had signed it, now he cannot change it. आणि मग राजाला देखील हे माहिती होतं की दानियल खूप प्रामाणिक आहे. राजाची देखील त्याच्यावरती प्रीती होती, पण त्यानं फरमान काढलेलं होतं, त्यावरती शिक्कामोर्तब झालेला होता आणि त्याला ते बदलता येत नव्हतं. So where Daniel landed? आणि मग आता दानियल कुठे गेलेला आहे? Into the lion's den. त्या सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात आलेला आहे. What wrong did he do? काय चूक त्याने केलेली आहे? Did he do any corruption? त्यानं भ्रष्टाचार केला? Was he in any kind of problem or trouble or in adultery or any kind of sinful things he was caught up that he was to be put into lion's den? आणि कोणत्याही प्रकारची काय पाप त्यानं केलेला आहे का की जेणेकरून त्याला त्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावं? When we walk faithfully with the Lord, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर विश्वसनीयतेनं चालतो, don't we think sometimes we are also into like this trouble, we are into lion's den? आणि मग आपल्याला असं वाटत नाही का की आपण सुद्धा अशाच प्रकारच्या समस्यांमध्ये अडकलेलो आहोत, जणू काही सिंहाच्या त्या गुहेमध्ये आपल्याला टाकलेला आहे आणि आपल्याला माहित नाही की कोण कुठून कसं येऊन आपल्याला खाऊन टाकेल. All near dear ones, all have become like an enemy to us. आणि मग आपल्या जवळपासचे जे आहेत, जे नातलग आहेत, जे आहेत ते जणू काही आपले शत्रू बनतात. Maybe in the office colleagues, everywhere we see, in the college of friends, in the school, wherever you see, all like they have become enemy to us. आणि मग आपल्या ऑफिस मधले जे आहेत, जे सहकारी आहेत, शाळेतले मित्र असतील किंवा घरातले असतील, ते आपल्यासाठी जणू काही शत्रूसारखी वागणूक देतात. Reason, what is the reason? आणि कारण काय आहे? Daniel is praying to God 3 times, kneeling down, looking at Jerusalem and praying. आणि मग तो दानियल आहे, 3 वेळा तो देवाची प्रार्थना करत आहे. यरुशलेमेकडे त्याच्या खिडक्या उघड्या आहेत, तिकडे तो पाहत आहे आणि तिकडे प्रार्थना करत आहे. The young Daniel has become a senior to him. आणि मग तो तरुण दानियल जो आहे तो त्या लोकांसाठी त्याची बढती झालेली आहे, तो अधिकारी बनलेला आहे. So jealousy was there. आणि मग त्यांच्या अंतःकरणामध्ये तो जळफाट झालेला आहे. When we walk with the Lord, God lifts us up. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो, देव आपल्याला उचलतो. So all will not become happy. It is the Lord who brings the growth. आणि मग कारण सगळेजण आनंदी नसतात, त्यास आपल्याला जी बढती मिळालेली आहे, कारण देव आहे बढती देणारा, देव आहे आपल्याला यश देणारा. So he was then, because of that, he was put into lion's den. आणि मग त्या कारणास्तव त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. Let us read 20 verse. आणि 20, 21, 22. And when he came to the den, he cried with a lamentable voice unto Daniel. And the king spake and said to Daniel, O Daniel, servant of the living God, is thy God whom thou servest continually able to deliver thee from the lions? Then said Daniel unto the king, O king, live forever. My God hath sent his angels and hath shut the lions' mouths, that they have not hurt me. For as much as before him innocently was found in me, and also before thee, O king, have I done no hurt. तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस, त्याला सिंहापासून तुला सोडवले आहे काय? दानियल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी अपराध केला नाही. Dear people of God, when we walk faithfully with the Lord in honesty,
in submission with the Lord, आणि माझ्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर विश्वसनीयतेमध्ये प्रामाणिकपणे आम्ही ज्यावेळेस आम्ही चालतो, त्याची सेवा करतो, though people may blame us, they put some schemes and plan to plot against us, आणि जरी लोकांनी आमच्यावरती दोषारोप केले, आमच्या विरोधामध्ये त्यांनी काही षडयंत्र केली, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, but remember one thing. पण एक गोष्ट लक्षात घ्या, When he was thrown into the lions, then what Daniel must have thought, if we were there in the place of Daniel. आणि मग ज्यावेळेस त्या दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, त्याने काय विचार केला? जर समजा आपणच त्या ठिकाणी असतो, आपण काय विचार केला असता? And is it possible that lions will keep quiet? And not one or two lions, there are many lions are there. आम्ही शक्य आहे का की सिंह गप्प बसेल? आणि एक दोन नाहीये, पुष्कळ सिंह होते आणि ते भुकावलेले होते, विशेष म्हणजे उपाशी असे होते, तरी ते गप्प बसले. Our God is a miracle working God. आपला देव जो आहे तो चमत्कार करणारा देव आहे. We look at the present situation and we start grumbling against God. आणि आमची जी परिस्थिती, वर्तमान परिस्थिती आहे, ती आम्ही बघतो आणि मी देवाला कुरकुर करायला Let us सांगतो. read 24th verse. आणि 24व वचन वाचूया. And the king commanded, and they brought those men which had accused Daniel, and they cast them into the den of lions, them, their children, and their wives, and the lion had mastery of them, and break all their bones in pieces, or ever they came at the bottom of the den. तेव्हा ज्या मनुष्याने दानिएलावर आरोप आणला होता, त्याच राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यास व त्यांच्या बायका मुलास सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून व गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. Now among so many lions, one Daniel. आणि मग त्या एवढे सिंह होते आणि एकटा दानिएल होता. Nothing. They did nothing. पण त्यांनी काहीही केलं नाही. Just imagine these, the men, not one, two men, they were men, their wives, their children, so many people were put into the lion's den. आणि मग जरा विचार करा की ते जे लोक आहेत, त्यांच्या बायका आहेत, त्यांची लेकरं आहेत, पुष्कळशे लोकांना त्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. As soon as they were put into the lion's den, they attacked and broke their bones and killed them. आणि मग जसं त्यांना त्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, त्या क्षणी त्या सिंहाने त्यांच्यावरती तुटून पडले आणि त्यांचा फडशा पाडलेला आहे. Those who plan against us, in Proverbs it says, those who make a ditch for others to fall, they will fall into that. आणि जे कोणी आपल्या विरुद्ध षडयंत्र करतील, जे कोणी आपल्या विरुद्ध खड्डा खणतील, ते स्वतःच त्यामध्ये पडतील. Let us go further. One more example. Quickly we'll go. Today is interesting. I really enjoying. आणि आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. खूप सुंदर असं आहे आणि मी खूप त्याचा आस्वाद घेत आहे आज. We when we are into trouble, आणि ज्यावेळेस आम्ही समस्यांमध्ये असतो, we have no patience. मग आपल्याला धीर नसतो, We grumble. आम्ही कुरकुर करतो. Immediately we start grumbling against God, grumbling against people. We grumble against everybody. आणि मग आपण लगेच देवाविरुद्ध कुरकुर करतो, लोकांच्या विरुद्ध कुरकुर करतो, सगळ्यांच्या विरुद्ध कुरकुर करतो. Let us look at the life of Joseph. आणि योसेफाच्या जीवनावरून पाहूया. Now Joseph had a dream. आणि योसेफाला स्वप्न पडलेलं आहे. Wow, the sun, moon, and 11 stars bowing at him. आणि मग सूर्य, चंद्र आणि 11 तारे आहेत, ते त्याला नमन करत आहेत. Oh, what a dream! Beautiful dream. आणि किती सुंदर असं स्वप्न आहे. 9th verse. 9व वचन. 37th chapter. Genesis 37 verse 9. उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 9व वचन. And he dreamt yet another dream and told it to his brethren and said, Behold, I have dreamed a dream more, and behold, the sun and the moon and the 11 stars made obeisances to me.
उत्पत्ती याचा 37, Genesis 37 verse 9. पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखीन एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. He was so excited. आणि तो खूप उत्साहित होता. He told his family. त्याच्या परिवाराला त्याने सांगितलं. They didn't put any garland and they didn't clap. They didn't put him on their shoulders and dance. आणि त्यांनी कुठली त्याला हार घातले नाही, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या नाहीत, अरे आनंद उत्सव असा काही केला नाही. That is what we expect. आणि मग ही आपली अपेक्षा असते. But what happened to Joseph? आणि मग योसेफाचं बरोबर काय झालं? 24th verse. 24वे वचन. 37, 24. And they took him, cast him into a pit, and the pit was empty, there was no water in it. आणि त्याला धरून त्यांनी त्याला खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. Where is he? तो कुठं आहे? What was his dream? आणि ते स्वप्न काय होतं? Oh, we received dream from the Lord that, all sun, moon, 11 stars will bow at you. आणि तुला स्वप्न पडलेलं आहे की सूर्य, चंद्र आणि 11 तारे तुला नमन करत आहेत. जा खड्ड्यात. मग Next, we read that he is into the pit. आणि दुसऱ्या दिवशी तो खड्ड्यात आहे. Further we read in the 20th verse, then there passed by Midianites, merchantmen, and they drew and lifted up Joseph out of their pit and sold Joseph to Ishmaelites for 20 pieces of silver, and they brought Joseph into Egypt. आणि ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफास त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इस्माईल लोकास 20 रुपयात विकून टाकले. ते योसेफास मिस्रात घेऊन आले. Oh, if we put into the pit, no use, no profit. आणि मग खड्ड्यात टाकलं तर काय उपयोग होणार नाही. So let us make some business on that. आणि मग त्याच्यापेक्षा त्याचा काहीतरी व्यवसायच करूया. The reason is what? कारण काय होतं? He had a dream. त्याला स्वप्न पडलं From the Lord. देवाकडून होतं. Sometimes God gives some dream visions, and one of the things God speaks to us. आणि मग कधी कधी देव स्वप्नाद्वारे, दृष्टांताच्या द्वारे पुष्कळ गोष्टी तो आमच्याशी बोलतो. Next moment we see we are into the pit. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही बघतो की आम्ही खड्ड्यात आहे. We wonder, is it from the Lord or it is my imagination? Where I've landed? Instead of sitting there, I'm sitting in a pit. आणि मग आपण विचार करायला लागतो, अरे काय खरंच हे देवाकडून स्वप्न होतं का? ही माझी कोरी कल्पना होती? मी काय स्वप्न बघत होतो की आकाश ताऱ्यांमध्ये मला नमन करत आहेत आणि मी खड्ड्यात पडलेले आहे आता. But from there again they brought him out and they sold him to Midianites. आणि तिथून पण त्यांनी त्याला बाहेर काढले आणि त्याला त्या मिस्री लोकांच्याकडे त्याला 20 रुपयाच्या नाण्यांना विकून टाकलं. 39 chapter. आणि 39वा अध्याय verse 3 and 4. 3 आणि 4 वचन. And his master saw that the Lord was with him, and that the Lord made all that he did to prosper in his land. And Joseph found grace in his sight, and he served him, and he made him overseer over his house, and all that he had he put into his hand. आणि परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेत आहे त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याला आपल्या घराचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. Long story. We don't have time to go into all the scripture story. Important parts I'm just taking that. आणि इथेही मोठी गोष्ट आहे, आपण सगळ्या काही त्याच्यामध्ये जाणार नाहीये. The people, the merchantmen, those who bought him as a slave, they saw the Lord is with Joseph. आणि ज्या व्यापाऱ्यांनी त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं होतं त्यानं पाहिलं की योसेफा बरोबर देव आहे. 41 chapter. आणि 41 chapter 41वा अध्याय 38 onwards. आणि 38व्या वचनाच्या And पुढे. Pharaoh said unto his servant, Can we find such a one as this is, a man in whom the Spirit of God is?
And Pharaoh said unto Joseph, For as much as God hath shewed thee all this, there is none so discreet and wise as thou art. Thou shalt be over my house, and according to unto thy word shall all my people be ruled. Only in the throne will I be greater than you. And Pharaoh said unto Joseph, See, I have set thee over all the land of Egypt. The 41 verse 38 to 41. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय? आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझे सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा. फारो योसेफास आणखीन म्हणाला, पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. We read in 39th chapter that Master saw the Lord is with him. आणि आपण 39 अध्यायामध्ये पाहिलं की जो मालक आहे त्यानं पाहिलं की देव त्याच्या बरोबर आहे. But if we read further, then Potiphar's wife tried to catch him and sleep with him, so he runs from there. आणि आपण पुढे बघतो की त्या मालकाची जी पत्नी आहे पोटिफराची, त्यानं त्याच्या बरोबर व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून पळून गेला. We read now just before that Lord is with him. आणि आम्ही थोडं आधी पाहिलं की देव त्याच्या बरोबर आहे. Now he is in the caretaker of this master's house. आणि त्या पोटिफराच्या घराचा तो अधिपती झालेला, म्हणजे तो सर्व काही पाहत आहे, कारभारी आहे तो. But further we see again he landed in the prison. आणि पुढे आपण बघतो की पुन्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आलेला आहे. You know, when God speaks, but we see what is happening with us. मग आपण बघतो की देव आपल्याशी बोलतो, पण आपण बघतो काय होतंय आपल्या Maybe बरोबर. God speaks to us through His word. पण देव त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. Sometimes God speaks to us through the servant of God like this when we are speaking. आणि कधी कधी देव त्याच्या सेवकांच्या द्वारे आपल्याशी बोलतो. Maybe God speaks to us through dreams and through visions. तो स्वप्नांच्या द्वारे आणि दृष्टांताच्या द्वारे बोलतो. Maybe sometimes God speaks to us directly in audible voice. आणि मग कधी कधी तो सरळ आपल्याशी बोलतो. But after that we see totally different things are happening. पण त्यानंतर आपण बघतो की अगदी विपरीत गोष्टी घडत आहेत. God showed that sun, moon and all the 11 stars bowing at him. देवाने त्याला स्वप्न दिलं की सूर्य, चंद्र आणि 11 तारे त्याला नमन करत आहेत. But he landed into the pit. पण त्याला खड्ड्यात टाकण्यात आलं. There they sold, again they removed from there and they sold him to these merchant people. आणि त्यातून त्यांचं समाधान झालं, त्यांनी त्याला काढलं आणि त्यातून त्या व्यापाऱ्यांना त्यांना विकलं. Then he thought now everything is well, now he is in Potiphar's house taking care of the house. आणि मग त्यांना ठीक आहे, त्या परिस्थितीची त्यांना समजवता केला आणि त्या घराची व्यवस्था तो पाहू लागला. Attacks of the enemies are all the time upon our lives. आणि प्रत्येक क्षणाला त्या शत्रू जो आहे त्याच्या हल्ला जो आहे आपल्या जीवनावरती होत राहतो. But he feared God. पण तो देवाला भिणारा होता. But in spite of he feared God, he honored God, he landed in prison. आणि मग त्या देवाला तो भीत होता, तो देवाला आदर करत होता, तेवढं करून सुद्धा तो तुरुंगात पडलेला आहे. But finally God lifted him up as a prime minister of Egypt. पण शेवटी देवाने त्याला त्या मिसराचा प्रधान म्हणून त्याची नियुक्ती केली. Turn with me to Gospel of Matthew. आणि मग ते शुभवर्तमानाकडे आपण जाऊया. Now when we look at the life of Jesus, मग ज्यावेळेस आम्ही येशूच्या जीवनाकडे पाहतो, now Jesus is the Son of God. आणि येशू जो आहे तो देवाचा पुत्र आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, don't think because we are men, we are human beings, so we go into all the problems. आणि मग असा विचार करू नका की अरे आपण मनुष्य आहोत आणि आपण म्हणून मनुष्य स्वभावामध्ये आपण या समस्यांमधून जातो. No, we all have to. Jesus also had to go through all the problems. आणि आपल्या सर्वांना समस्यांमधून जावं लागतं. येशूला सुद्धा त्याला समस्यांमधून जावं लागलं. When Jesus grew up, ज्यावेळेस येशू वाढत होता,
in the chapter 4 we see that he is led, chapter 4 verse 1, then was Jesus led up of the Spirit into the wilderness to be tempted of the devil. Matthew chapter 4 verse 1. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. Now we know all the test, Satan, how he tempts him. आणि मग आपल्याला माहिती आहे की सैतानानं कशी येशूची परीक्षा घेतली. Means if Jesus had to go through these all temptation, then what are we? आणि मग जर येशूला या सर्व समस्यांमधून त्या परीक्षेमधून जावं लागलं तर मग आपण कोण आहोत? Why Jesus could have done this, turned stone into bread? काय येशू त्या धोंडांना भाकरीमध्ये रूपांतरित करू शकत नव्हता? Easily he could have done that. सहज तो करू शकला असता. No, but he honored God and he spoke the word of the Lord. आणि मग त्याने देवाचा आदर केला आणि त्याने देवाचं वचन तिथं बोललं. And further we see he took him to the high place and he said, just bow down and I will give everything to you. आणि मग तो पुढे त्यांना आपल्याला आपण बघतो की त्याला त्यांना उच्च स्थानी नेला आणि म्हणाला की तू मला नमन कर म्हणजे मी हे सर्व काही तुला देईन. Throw yourself down and angel will come and catch you. आणि स्वतः खाली उडी मार आणि देवदूत येतील आणि ते तुला झेलून धरतील कारण असाही शास्त्रलेख आहे. He could have done that all. तो सगळं काही करू शकत होता. But he stood in the Lord. पण तो देवामध्ये स्थिर राहिला. But remember one thing, Jesus had to go through these testings. पण एक लक्षात घ्या की देव येशूला सुद्धा ह्या परीक्षेतून जावं लागलं. Whatever Satan demanded, you do this, do this, do this 3 times. आणि मग जे काही सैतानानं त्याला करण्यासाठी 3 वेळा सांगितले हे कर ते कर ते कर. But he didn't do that. पण त्यानं ते केलं नाही. If he would have done that, it is like this, that he would have, he obeyed Satan's voice. आणि मग जर का त्यानं ते केलं असतं तर ते असं झालं असतं की त्यानं सैतानाच्या आज्ञेचं पालन केलं. But he stood strong with the Lord. पण तो देवाबरोबर स्थिर राहिला. He didn't obey Satan, but he obeyed God. त्यानं सैतानाच्या आज्ञेचं पालन केलं नाही तर देवाच्या आज्ञेचं पालन केलं. Now 70th verse we read in the chapter 4. आणि 4th अध्याय आणि 17व वचन आम्ही बघतो. When Jesus finished this all temptation, then we read that from that time Jesus began to preach and to say, repent for the kingdom of heaven is at hand. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. If we read in 11th verse also, then the devil liveth him, and behold, angels came and ministered unto him. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. See, when we honor God in all our trials and temptations, आणि ज्यावेळेस आम्ही सर्व समस्यामध्ये त्रासामध्ये आम्ही देवाचा आदर करतो, Satan has to leave us. सैतानाला आपल्याला सोडून जावंच लागेल. But when we are going through that time, it is difficult to understand. पण ज्यावेळेस आम्ही त्या स्थितीतून जात असतो त्यावेळेस ते समजून घेणं फार कठीण असतं. Now here we see that Jesus stood strong with the Lord, the Heavenly Father. आणि इथं आम्ही पाहतो की येशू अगदी भक्कमपणे त्या स्वर्गीय पित्या संगती थांबलेला आहे. That's where the devil has to live. आणि म्हणून त्या सैतानाला सोडून जावंच लागलं. And behold, angels came and ministered unto him. आणि मग देवदूत आले आणि त्यांनी देवदूताने त्याची सेवा केली. And then we read the 17th verse that's where Jesus began. That is the first time Jesus preached the word of the Lord. आणि मग आपण पाहतो की तिथून येशू ख्रिस्तानं वचनाची सेवा सुरू केली. That's where Jesus' ministry began. आणि अशा प्रकारे येशूची सेवा सुरू झाली. Why we go through all the problems? आणि का आम्ही सर्व समस्यांमधून When we are जातो? into problems, आणि कधी आम्ही समस्यांमध्ये असतो it is difficult to understand. आणि हे समजण्यासाठी खूप कठीण आहे. Moses went to the Lord. आणि मोशे देवाकडे गेला. He said, Lord, why you have put them into trouble? आणि तो म्हणाला की का देवा तू त्यांचं वाईट करत आहेस. Turn with me to Revelation chapter 12 प्रकटीकरण याचा 12वा अध्याय and verse 12. आणि 12वे वचन. Book of Revelation chapter 12 verse 12. प्रकटीकरण 12:12. Therefore rejoice, ye heavens, and ye that dwell in them. Woe to the inhabitants of the earth and
of the sea. For the devil is come down unto you, having great wrath, because he knoweth that he hath but a short time. म्हणून स्वर्गानो व त्यात राहणाऱ्यानो उल्हास करा. पृथ्वी व समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे. For the devil come down unto you. Well, for what? He has not come like that to roam. He has come with a great wrath, knowing that he has got a very little short time. आणि मग का तो सैतान खाली आलेला आहे ह्या कशासाठी तुम्हाला सहज देत, कारण त्याला माहिती आहे त्याचा काळ थोडका आहे. तो क्रोधामध्ये आणि त्या संतप्त होऊन तो तुमच्याकडे आलेला You आहे. know, wrath is trying to do all the damage to the earth and to all the families and individual lives. आणि मग तो त्या रागामध्ये सगळं जे पृथ्वीवर राहणारे आहेत, परिवार आहे, वैयक्तिक जीवनामध्ये आहे, तो त्यांना नाश करू इच्छितो, त्यांना तोडफोडू इच्छितो. When we are walking with the Lord, we see the things are worsening. It is becoming worse to the worst. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्ही बघतो की परिस्थिती कधी कधी आमच्या हाताबाहेर जात आहे. The intents of the problem is become greater to the greater. आणि मग समस्या अधिकच वाढत आहेत. But here we need to understand. पण इथं आम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. Shadrach, Meshach, Abednego, शद्रक मेशक आणि अबेदnego, the tension was very much. त्यांची जी चिंता होती, समस्या होती, खूप होती. The fire, the furnace was 7 times more. आणि म्हणजे अग्नीची ती भट्टी जी आहे 7 पट अधिक वाढत तापलेली होती. But they never shook. पण त्यांनी ते हल्ले नाही. They stood with the Lord. आणि ते देवाबरोबर राहिले. God stood with them. देव त्यांच्या बरोबर राहिला. Now today you may be in a testing that your faith is tested. आणि मग कदाचित आज तुम्ही त्या समस्यांमधून जात आहात, तुमच्या विश्वासाची परख होत आहे. I want to tell you one thing. मला तुम्हाला एक सांगू द्या. Before gain, there is a pain. आणि विजयापूर्वी त्रास हा वेदना आहेत. See, they have to pay a big cost. It is not an easy thing. आणि मग त्यांना जी किंमत मोजावी लागली ती काही सहज नव्हती. Shadrach, Meshach, Abednego, what they must have gone through tension and the problem that they had to face all the people. आणि शद्रक मेशक अबेदnego काय समस्यामधून काय त्रास चिंतेमधून ते गेले असतील. Daniel, दानियल, all the people are against, colleagues, his near one, dear ones, they are against him. आणि सगळे लोक त्याच्या विरोधामध्ये आहेत. जे सहाय्य काम करणारे जे आहेत, जे प्रियजन आहेत, सगळे त्याच्या विरोधामध्ये आहेत. Joseph, his own brothers, they are against him. आणि योसेफाचे तर त्याचे सख्खे भाऊ त्याच्या विरोधामध्ये होते. He is honest with the Lord, he is walking with the Lord, he is honoring God, he is into prison. आणि मग तो देवाबरोबर प्रामाणिक होता, देवाबरोबर चालत होता आणि त्याला तुरुंगात घालण्यात आलं. But in all these examples we see that God never left them. पण ह्या सर्व उदाहरणामध्ये आम्ही एक पाहिलेलं आहे की देवानं त्यांना कधीच सोडलं नाही. See, now you are going through pain. जर आता आम्ही त्रासामधून जात आहोत, Know that there is a gain for you. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या की विजय तुमचा आहे. आमेन. Before the gain, there is a pain. आणि त्या विजयापूर्वी वेदना ह्या आहेत. Let me give one more small illustration. आणखीन एक छोटासा दाखला मला You तुम्हाला know, देऊ. mother when she is carrying, she is pregnant. आणि ज्यावेळेस एक स्त्री गर्भवती असते आणि Lot of changes takes place in her body. आणि तिच्या शरीरामध्ये पुष्कळशा परिवर्तन होत असतं. You know, ladies better than us. आणि मग स्त्रियांना आमच्यापेक्षा जास्त ठाऊक आहे. What the labor pain they call it, it is not an easy thing. आणि ज्या वेदना ज्या आहेत जन्म देताच्या वेळेला त्या वेदना काही सहज नाहीये. But you know, after the baby comes out, पण ज्यावेळेस ते लेकरू बाहेर येतं, what happens? काय होतं? All that pain, the labor pain is forgotten. आणि मग ते सगळ्याच्या वेदना ज्या आहेत, कळा ज्या आहेत त्या मी विसरून जातो. Just think of that, ladies, you know, those who have gone through labor. आणि मग जरा विचार करायच्या त्या कळा त्या स्त्रीनं सोचलेल्या आहेत. As the ladies they conceive, then they will feel nausea feeling, vomiting, what not, they become restless.
They don't know what to do, lot of problems they go through. आणि जसं त्या स्त्रिया गर्भवती असतात त्यांना पुष्कळ त्यावेळेसही त्रास होतो, त्यांना अस्वस्थ होतं, मळमळ होतं, उलट्या होतात, काय करायचं कळत नाही, पुष्कळशा गोष्टी होतात. But that 9-month period is terrible. आणि पण तो 9 महिन्याचा जो काळ आहे खूप कठीण असतो. But after that labor pain, there is a blessing. पण त्या कळा सोसल्यानंतर तो आशीर्वाद असतो. That's our God. हा आमचा देव आहे. Today you may be going through this all labor pains. आणि मग कदाचित तुम्ही सुद्धा त्या कळा सोसत आहात. Maybe the intense may be growing more and more. आणि मग त्याच्या ते कळा जे आहे ते अधिक आणि अधिक तीव्रता वाढत आहे. But God has kept a greater blessings for you and me. पण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवानं उत्तम असं जे आशीर्वाद आहे ठेवलेला. Now no doubt Moses said that to the Lord. आणि मग ह्यामध्ये शंका नाही की मोशे देवाला ते म्हणाला. But didn't God deliver his people? काय देवानं त्याच्या लोकांना सोडवलं नाही का? Did he leave them there only in the problems? काय समस्येमध्ये देवानं त्याला तसंच सोडून दिलं? No, God did mighty miracles for them and delivered his people. आणि पुष्कळशी चमत्कार देवानं त्यांच्यासाठी केले आणि त्याच्या लोकांना तो सोडवून घेऊन आला. Our God is a miracle working God. आणि आपला देव हा चमत्कार करणारा देव आहे. Whatever situation today you may be going through, stand strong with the Lord. आणि ज्या काही स्थितीतून कदाचित तुम्ही आज जात आहात, देवाबरोबर भक्कम अशी उभा राहा. God has kept for you and me a greater reward and blessing. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवानं अद्भुत असे आशीर्वाद राखून ठेवलेले आहे. Can we say hallelujah? हालेलुया. Amen. आमेन. May God bless you all. Shall we pray? आपण प्रार्थना करूया.